मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणास। दिल्ली इथं जंतर मंतरला विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं। त्या आंदोलनाच्या अगोदर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली। या आंदोलनाच्या संदर्भात राज ठाकरे यांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला। त्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतली भेट याला जंतर मंतर असं म्हणायचं। शरद पवारांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं, 2 दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे हे त्यांना सांगितलं। त्याचा परिणाम तुम्ही बघताय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला। या राजीनाम्याचं श्रेय शरद पवारांनी स्वतःकडे घेतलं। विद्यार्थ्यांनी एक मोठं देशव्यापी आंदोलन जे आहे ते या निमित्तानं उभं केलं। आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कोणती शिक्षण पद्धती देतो आहोत याचा विचार करण्याची वेळ जी आहे ती आमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे। या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी पेपर फुटीचं समर्थन केलं। काँग्रेसच्या काळात पेपर फुटत नव्हते का? काँग्रेसचं सरकार ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यातले पेपर फुटत नाहीत का? मग आमच्याकडच्या कालखंडामध्ये आणि आम्ही जिथं सत्तेवर आहोत तिथं पेपर फुटले म्हणून काय बिघडलं? अशा प्रकारचं पेपर फुटीचं समर्थन करणारे अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री जे आहेत ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला बघायला मिळाले। ते या निमित्तानं बघायला मिळाले। तरुण पिढी ही अतिशय जिद्दीनं लढली। तरुण पिढीनं आमच्या माध्यमांचा पराभव केला। तरुण पिढी ही राजकारण्यांच्या मागे लागली नाही। तरुण पिढीनं कॉक्रोच जनता पार्टीचा शिक्का हा आपल्यावर मारून घेतला नाही। तरुण पिढी ही सोनम वांगचूक यांची भक्त बनली नाही। तरुण पिढीचं म्हणणं एवढंच होतं, जनरेशन सेन म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही आमच्या हक्कासाठी आलेलो आहोत। शिक्षण मंत्र्यांना त्यांची जबाबदारी पार पाडता आली नाही। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा म्हणजे अधिक चांगली व्यवस्था भविष्याच्या काळात निर्माण होईल याची आम्हाला हमी देण्याचा प्रकार आहे। दिल्लीपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विद्यार्थी लढले, संघर्षपूर्ण लढले आणि विद्यार्थ्यांनी अखेर देशाच्या शिक्षण मंत्र्याला त्याचा राजीनामा द्यायला भाग पाडलं। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला खरा, परंतु शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि काहीतरी भव्य दिव्य केलेलं आहे। अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल सहानुभूती टाकणारी ट्विट जे आहेत ते त्यांचे सहकारी आणि त्यांच्या पक्षातले इतर लोक करत आहेत। 20 पेक्षा अधिक मुलांना आत्महत्या करण्याची वेळ आल्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी एक प्रचंड आंदोलन झाल्यानंतर राजीनामा दिलेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही। धर्मेंद्र प्रधान नावाचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांची मुलगी जी आहे ती LLM करते आहे, ती भारताच्या बाहेर करते आहे, अमेरिकेत करते आहे। एक प्रश्न या निमित्तानं इथं हाही विचारलं पाहिजे की जर देशाचा शिक्षण मंत्री हा स्वतःच्या मुलीला परदेशात शिक्षायला ठेवत असेल तर तो अप्रत्यक्षरित्या ही गोष्ट मान्य करतो आहे की माझ्या देशातली शिक्षण व्यवस्था तेवढी चांगली नसल्यामुळं माझ्या मुलीला परदेशात मला शिकायला ठेवणं क्रमप्राप्त झालेलं आहे। माझ्या देशातली महाविद्यालयं, विद्यापीठं इतकी सक्षम नाही आहेत की जेवढी विद्यापीठं परदेशातली सक्षम आहेत, त्यामुळं मी माझ्या मुलीला परदेशात शिकायला पाठवतो आहे। असा स्वतःच्या मुलीला परदेशात शिकायला ठेवणाऱ्या शिक्षण मंत्र्याबद्दलचा निष्कर्ष सर्वसामान्य माणसांनी काढणं याच्यामध्ये गैर काही नाही। धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी जर परदेशात शिक्षण घेत असेल आणि धर्मेंद्र प्रधान हे या देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम करत असतील तर त्यांना एवढ्या एकाच कारणासाठी या पदावर राहण्याचा अधिकार नाही। शिक्षण मंत्र्याला स्वतःच्या मुलीला चांगलं शिक्षण घेता येईल अशा प्रकारचं एखादं विद्यापीठ स्वतःच्या देशात सापडत नसेल, त्याच्या शिक्षण मंत्रीपदाच्या कारकिर्दीत उभं करता आलं नसेल, विकसित करता आलं नसेल तर त्या पदावर राहण्याचा शिक्षण मंत्र्यांना कोणताही अधिकार नाही। मुघल सराई इथं झालेल्या अपघातानंतर रेल्वे मंत्री म्हणून कोणालाही न विचारता स्वतःच्या पदाचा राजीनामा तत्काळ देणारे लालबहादूर शास्त्री ही आमची परंपरा आहे। आणि 40-50 दिवस आंदोलन चालल्यानंतर, माध्यमांमध्ये विद्यार्थ्यांनी सतत मारा केल्यानंतर आणि जनरेशन सेन ही संपूर्ण देशामध्ये रस्त्यावर उतरते आहे, अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं ही फारशी औचित्यपूर्ण गोष्ट नाही। जी गोष्ट फार पूर्वी करायला पाहिजे होती ती या आंदोलनामुळे देशाच्या शिक्षण मंत्र्यांना करावी लागली, इतकाच याचा अर्थ आहे। राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, अखिलेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घ्या असं सत्ताधाऱ्यांना सांगितलं। विद्यार्थ्यांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी समजावून घेतले का हाही या निमित्तानं प्रश्न आहे।
विद्यार्थ्यांना समजावून घेतलं पाहिजे. विद्यार्थी ही आमची भावी पिढी आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला भविष्यामध्येच लक्षात घेऊन आमची पुढची वाटचाल करावी लागेल. 20 जुलै 2026 या दिवशी विद्यार्थ्यांवर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला. पोलिसांशिवाय अन्य काही लोकांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. दिल्ली इथं जंतर मंतरला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना चारी बाजूने सैरभैर करून टाकण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न सरकारनं या निमित्तानं केला. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारं सरकार जे आहे ते सत्तेत असणं ही आमच्या लोकशाहीची शोकांतिका आहे का, हेही समजावून घेतलं पाहिजे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करायला सुरुवात केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांशी बरोबर चर्चेला बसायला काय हरकत होती. देशाशी नियमितपणानं मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्याच देशातल्या मुलांना आणि आपल्या भावी नागरिकांना भेटायला जाण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायला जाण्यासाठी जंतर मंतरला स्वतः जायला कमीपणा न मानता जायला तरी काय अडचण होती, अशा प्रकारचे प्रश्नही या निमित्तानं उभे राहतात. राजकारण्यांचं राजकारण एका बाजूला, विद्यार्थ्यांचा जिगरबाजपणा दुसऱ्या बाजूला आणि विद्यार्थ्यांनी लढून धर्मेंद्र प्रधानांचा घेतलेला राजीनामा तिसऱ्या बाजूला. या सगळ्या संघर्षात एकच दिसतं की भारतातली लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम भारतातली भावी पिढी लढाऊ वृत्तीनं आणि संघर्षमय पद्धतीनं वागून करेल हे नक्की. जय भवानी, जय शिवाजी.